प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला पूर्ण विश्वास आहे की आपण सर्वजण जे टी व्ही समोर आज बसलेले आहात ते देवाचं वचन ऐकण्यासाठी बसलेले आहात. देवाचं वचन ऐकण्यासाठी आपण सर्वजण निश्चित उत्सुक असाल. आणि म्हणून मी आज जीजस इंडिया टी व्हीचे मनापासून आभार मानते, कारण माझी पहिली संधी आहे. त्यांनी मला संधी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि मी परमेश्वराचे देखील आभार मानते, उपकार स्तुती त्याची करते ह्यासाठी की ही संधी त्याने मला दिलेली आहे. त्याचं वचन गाजवण्याची संधी आहे, म्हणून मी मनापासून त्याचे उपकार मानते, त्याला धन्यवाद देते. आणि आपण आज जो विषय मी निवडला, जे प्रतीक वचन माझं आहे ते आहे की प्रभू येशू ख्रिस्त याने आपल्या शिष्यांची निवड केली. त्याने 12 शिष्य निवडून घेतले. त्यावेळी तो त्यांना काय म्हणाला, माझ्या मागे ये किंवा माझ्या मागे या. आणि आजही प्रभू आपल्याला तेच म्हणत आहे. या गोष्टीला, घटनेला 2000 वर्ष झालेली आहेत, तरी प्रभू आज आपल्याला म्हणत आहे, माझ्या मागे ये किंवा माझ्या मागे या. आज आपण पाहणार आहोत की प्रभूने शिष्यांची निवड कशा तऱ्हेने केलेली आहे. आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला आणि त्यानंतर अरण्यात त्याची परीक्षा झाली आणि मग तो कफरनहूम या ठिकाणी आला. तिथे आल्यानंतर आपल्याला असं दिसतं की त्याने पहिल्यांदा घोषणा केली, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. आणि मग तो गालिल जवळून जात होता. तिथून जात असताना त्याने पाहिलं की त्या ठिकाणी शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ जो अंद्रिया आहे, हे दोघेजण त्या ठिकाणी होते आणि ते समुद्रात जाळे टाकत होते. जेव्हा प्रभूने त्यांना पाहिलं तेव्हा प्रभू त्यांना म्हणाला, माझ्या मागे चला. आणि असं म्हटल्यानंतर आपल्याला असं दिसतं की प्रभू म्हणाला, माझ्या मागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन. त्यानंतर प्रभू पुढे गेला. त्यावेळेला त्याला आणखीन दोघेजण दिसले. हे दोघेजण कोण होते तर जब्दीची मुलं. एकाचं नाव आहे याकोब, दुसऱ्याचं नाव आहे योहान. याकोब आणि योहान हे दोघे भाऊ होते. आणि त्यांना पाहिल्यानंतर प्रभूने त्यांना बोलवलं. ते दोघेजण तारवामध्ये जाळी नीट करत होते. आणि त्यांना बोलवल्यानंतर प्रभू त्यांना म्हणाला की माझ्या मागे या. त्यावेळेला ते दोघेही आपले वडील आपलं तारू सोडून लागलेच प्रभूच्या मागे गेलेले आहेत. प्रभूला ते अनुसरलेले आहेत. आता आपल्याला असं दिसतं की हे जे चौघेजण आहेत, प्रभूने त्यांना शिष्य म्हणून आपल्याबरोबर बोलवलं होतं. आणि आपल्याला असं दिसतं की प्रभू त्यांना काय म्हणाला, मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. हे चौघांचा जो व्यवसाय आहे तो मासे धरण्याचा होता. आणि म्हणूनच प्रभूने मासे धरणारे ही जी शब्दयोजना आहे त्याच्यावरूनच त्यांना माणसे धरणारे या शब्दयोजनेचा वापर करून मी तुम्हाला माणसे धरणारे करीन असं म्हटलेलं आहे. आपल्याला असं दिसतं की प्रभूने त्यांना निवडलं, त्यांना पाचारण केलं. ते कशासाठी? ते ह्यासाठीच की प्रभू येशू ख्रिस्ताची त्यांना ओळख व्हावी, देवाची ओळख व्हावी आणि देवाच्या सेवा कार्यामध्ये त्यांनी अधिक पुढे जावं. आणि मग आपण पाहतो की जेव्हा आपण हे वाचतो तेव्हा आपल्याला जुन्या करारातल्या अब्राहमाची आठवण होते. अब्राहमाविषयी आपल्याला ठाऊक आहे की ज्या वेळेला परमेश्वराने अब्राहमाला म्हटलं की तुझा देश, तुझे घरदार किंवा तुझे नातेवाईक सर्व सोडून तू मी सांगेन त्या देशामध्ये जा. अब्राहमाने त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा प्रश्न निर्माण झाला नाही किंवा कुठल्याही प्रकारची शंका त्याने घेतली नाही. त्याने परमेश्वराची आज्ञा त्याच क्षणी पाळली. परमेश्वराचं पाचारण त्याने ओळखलं आणि लागलेच तो जायला निघाला. तशाच प्रकारे शिष्य देखील ताबडतोब त्यांनी प्रभूला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर ते जाण्यासाठी निघालेले आहेत. आपण पाहतो की पुढे ज्या वेळेला प्रभूने एका पक्षघाती माणसाला बरं केलेलं आहे, त्याला बरं केल्यानंतर प्रभू थोडा पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर त्याला एक जकातदार दिसला की ज्याचं नाव मत्तई आहे. हा मत्तई जकातदार जो आहे तो नाक्यावर बसलेला होता. प्रभू त्याच्याकडे गेला, त्याला देखील म्हणाला, माझ्या मागे ये. आणि हा जकातदार असताना तो देखील उठला, प्रभूच्या मागे गेला. आणि जकातदार त्यावेळेचे जे आहे ते कर वसुली करण्याचं काम करत असत, पण दामदुपटीने लोकांकडनं पैसा वसूल करत असत, लोकांची पिळवणूक करत असत.
आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की प्रभू येशूला मग त्याने आपल्या घरी जेवायला बोलवलं. प्रभू येशू जेवण्यासाठी ज्यावेळेला बसला तेव्हा अनेक पापी लोक किंवा जकातदार जे ते देखील आले आणि त्याच्या पंक्तीला जेवायला बसले. जेव्हा प्रभू येशू त्यांच्याबरोबर जेवत होता त्यावेळेला परुषी जे ते कुरकुर करून शिष्यांना म्हणाले की पहा, तुमचा गुरु जो आहे तो जकातदार आणि पापी लोकांबरोबर कसा काय जेवतो. तेव्हा प्रभूने काय उत्तर दिलं. प्रभू म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नाही, तर दुखणाईतांना आहे. आणि पुढे तो म्हणतो, कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना बोलवण्यासाठी मी आलो आहे. प्रभू येशूने शिष्यांना आपल्या कृतीतून, आपल्या आचरणातून शिकवण दिलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे आपण पाहतो की जक्कय नावाचा एक श्रीमंत जकातदार होता आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मला तुझ्या घरी उतरायचं आहे. तेव्हा सुद्धा परुषांनी कुरकुर केली आणि ते काय म्हणाले की तुमचा गुरु जकातदारांबरोबर पापी लोकांच्या घरी उतरावयास जात आहे. पण आपल्याला असं दिसतं की प्रभू ज्यावेळेला त्याच्या घरी गेला तेव्हा जक्कय काय म्हणाला. तो म्हणाला, माझं अर्ध द्रव्य मी दरिद्रांना देतो. अन्यायाने कोणाचं काही घेतलं असेल तर त्याला चौपट मी परत करतो. तेव्हा प्रभू म्हणाला, ह्या घराला तारण प्राप्त झालं आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण त्याने काय केलं होतं. जक्कय जकातदाराने त्याने आपल्या पापाची कबुली दिली होती. त्याने आपल्या पापाचा अंगीकार केला होता आणि प्रभूला हेच हवं आहे, आम्ही देखील आपल्या पापाची कबुली द्यावी, आपल्या पापाचा स्वीकार आपण करावा. जर आपण आपल्या पापाचा स्वीकार केला तर आपल्याला शुद्ध करण्यास तो तयार आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की प्रभू पुढे म्हणाला, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. खरोखर प्रभू हरवलेले शोधण्यासाठी आणि आमचं तारण होण्यासाठीच आलेलं आहे. प्रभूचं पाचारण जे आहे आम्हाला कळतं की ते कसं आहे. हे पाचारण तारणदायी आहे. मनुष्याचं संपूर्ण जीवन बदलून टाकणारं आहे. प्रभूसाठी समर्पित जीवन जगण्यासाठी आमच्या आत्म्याला ते प्रेरणा देणारं आहे. आता आपण लूक ह्याच्या 5व्या अध्यायाकडे वळलो तर आपल्याला असं दिसतं की या अध्यायामध्ये पेत्र जो आहे त्या पेत्राविषयी लिहिलेला आहे. या पेत्र कसलेला अनुभवी असा मासे धरणारा होता आणि रात्रभर त्याने पाण्यात जाळी टाकली आणि मासे जाळ्यात येतील ह्याची वाट बघत तो होता. परंतु आपल्याला असं दिसतं की रात्रभर थांबून सुद्धा जाळीत मासा एकही आला नाही. आणि मग ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेला तेव्हा आपण पाहतो 2 मचवे त्या ठिकाणी होते. प्रभूने त्याला काय सांगितलं. प्रभू म्हणाला, तू आपली जाळी खोल पाण्यामध्ये टाक. आणि मग आपण पाहतो की इतके मासे त्या जाळीमध्ये आलेले आहेत की ती जाळी जी आहे ती अक्षरशः तुटायला लागली. आणि मग आपण पाहतो की जे 2 मचवे होते एवढे मासे त्या मचव्यांमध्ये आले की दोन्ही मचवे बुडू लागले पाण्यामध्ये. आणि अशा वेळी हा जो पेत्र आहे त्याने काय केलं असेल. तो प्रभू येशूच्या पाया पडला आणि प्रभूला काय म्हणाला. तो म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी आहे, मी पापी मनुष्य आहे. आणि आपण पाहतो की प्रभू मात्र त्याला म्हणाला, भिवू नको, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की या ठिकाणी पेत्राने प्रभूचं पवित्र सामर्थ्य, जे दैवी सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे ते ओळखलं. त्याचा प्रत्यंतर त्याला आलं आणि आपल्याला असं दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आहे हे त्याने ओळखलं. त्याने कबुली दिली, प्रभूजी तुम्ही जा, कारण का मी पापी आहे. त्याने कबुली दिली की मी पापी आहे प्रभू. आणि प्रभूचं सामर्थ्य त्याने ओळखलं. आणि म्हणून आपण पाहतो प्रभू त्याला काय म्हणाला, भिवू नको, कारण तो घाबरला होता. प्रभू म्हणाला, भिवू नको. आणि मग आपण पाहतो की ज्यावेळेला मचवे किनाऱ्याला लागलेले आहेत त्या सर्व सोडून ते तिथे जेवढे होते ते सगळे जण प्रभूच्या मागे गेले, कारण पेत्र प्रभूच्या मागे आधीच आलेला होता. त्या प्रभू ज्याला पाचारण करतो त्याला धीर देतो, त्याला धैर्य देतो आणि आपण पाहतो त्याला प्रोत्साहनही देतो. आणि म्हणून आपल्याला भिण्याचं काही कारण नाही.
प्रभू येशूने आपल्या शिष्यांना पाचारण केलं नाही का. 12 जणांना त्यांनी निवडून घेतलं. पण त्याआधी लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्त रात्रभर एकांतामध्ये डोंगरावर गेला आणि त्याने परमेश्वर पित्याजवळ प्रार्थना केली. कशासाठी प्रार्थना केली की 12 शिष्य जे त्याने निवडून घेतले होते, हा मोठा निर्णय होता, तो महत्त्वाचा निर्णय होता. त्यासाठी त्याने परमेश्वर पित्याकडे रात्रभर प्रार्थना केली. आणि मग तो सकाळी ज्या वेळेला खाली आलेला आहे त्या डोंगरावरून, तेव्हा त्याने 12 शिष्यांची निवड करून त्यांना प्रेषित हे नाव दिलं. प्रेषित याचा अर्थ काय होतो? प्रेषित याचा अर्थ आहे पाठवलेला. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र आहे, तो पवित्र प्रभू आहे. तरीसुद्धा हा महत्त्वाचा निर्णय घेत असताना त्याने परमेश्वर पित्याकडे रात्रभर प्रार्थना केलेली आहे. आणि म्हणून आमच्यासाठी सुद्धा हे उदाहरण आहे की आम्ही सुद्धा कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेत असताना, प्रभूच्या सेवेत असताना, त्याच्या कार्यात असताना प्रार्थनेत राहिलं पाहिजे. एकांतात जाऊन प्रार्थना आम्ही केली पाहिजे. त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहतो की मत्तेच्या 19व्या अध्यायामध्ये एक श्रीमंत तरुण होता आणि तो श्रीमंत तरुण प्रभूकडे आला आणि त्याने प्रभूला प्रश्न विचारला. तो काय म्हणाला? सार्वकालिक जीवन वतन मिळवण्यासाठी मी कोणते चांगले काम करावे? आणि त्यावेळेला प्रभू त्याला म्हणाला की तू आज्ञा पाळ, देवाने दिलेल्या आज्ञा तू पाळ. त्यावेळेला प्रभूने हेही सांगितलं, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या आईवडिलांचा मान राख. आणि शिवाय हे पण सांगितलं की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर, प्रीती कर. पण तो तरुण म्हणाला, मी सर्व आज्ञा पाळतो, माझ्यात अजून काय उणं आहे? तेव्हा प्रभू त्याला म्हणाला, तू पूर्ण हो पाहतोस काय? तर जा आणि तुझे जे काही असेल नसेल ना, ते सर्व तू काय कर, विकून दरिद्र्यास देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. पहा इथे प्रभू काय म्हणत आहे, तुझं जे काही आहे, कारण त्या तरुणाकडे भरपूर संपत्ती होती. प्रभू म्हणत आहे तुझं जे काही आहे, म्हणजे जी संपत्ती आहे, धनदौलत आहे, ती सर्व विक, ती दरिद्रांना देऊन टाक, म्हणजे काय होणार आहे, तुला स्वर्गात संपत्ती मिळणार आहे. आणि मग चल माझ्या मागे ये. आणि अशा प्रकारे प्रभूने त्याला पाचारण केलं, त्याला बोलवलं. पण आपल्या असं लक्षात येतं की तो तरुण खिन्न झाला आणि तो आपल्या घरी निघून गेला. यामध्ये आपल्याला असं दिसतं की प्रभूने त्याला बोलवलं, त्याने प्रभूच्या मागे जायला हवं होतं, कारण स्वर्गातली संपत्ती त्याला मिळणार होती. पण त्याने ती नाकारली. का नाकारली? त्याची जी संपत्ती होती त्या संपत्तीने त्याला प्रभूच्या मागे जाण्यापासून रोखलं होतं, त्याला थांबवलं होतं. त्या संपत्तीमुळे त्याच्यात त्याचं मन असणार आणि म्हणून तो प्रभूच्या मागे गेला नाही. म्हणूनच प्रभू येशू शिष्यांना आपल्या काय म्हणतो माहिती आहे का? स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणं कठीण आहे. देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणं यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे. आणि मग आपण पाहतो की श्रीमंत मनुष्य जर असेल तर काय श्रीमंत मनुष्य पैसा देऊन तारण विकत घेऊ शकतो? मुळीच नाही. एखादा जर दरिद्री असेल तर काय तो भीक मागून तारण प्राप्त करू शकतो? अजिबात नाही. तेव्हा तारण मिळवण्यासाठी देवाच्या मागे जाणं, त्याला अनुसरणं, त्याने दिलेल्या आज्ञा पाळणं, या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणूनच आपण पाहतो की प्रभूला अनुसरणं म्हणजे काय? एक तर देवावर विश्वास ठेवणं, देवावर प्रीती करणं. कारण जो देवावर प्रीती करतो तो त्याच्या आज्ञा पाळतो आणि जो आज्ञा पाळतो तोच त्याच्यावर प्रीती करत असतो. आणि म्हणून जशी आपणावर तशी इतरांवर प्रीती करणं ही तर सर्वात मोठी आज्ञा आहे. ती देखील आपण सर्वांनी आपल्या आचरणात आणण्याची गरज आहे, कारण तीच खरी संपत्ती आहे. एकदा पेत्र काय म्हणाला पहा, मत्तेच्या 19व्या अध्यायात दिलेला आहे. पेत्र म्हणाला, पहा आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहे. कोणाच्या मागे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे. तर आम्हाला काय मिळणार? मनुष्यात ही प्रवृत्ती असते नाही का? आजच्या काळामध्ये आपण पाहतो गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. आपण जर कोणाला काही दिलं तर मला काय मिळणार हा विचार प्रत्येक जण करतो. आणि लहान मुलांच्यामध्ये देखील ही प्रवृत्ती कशी आहे?
तर त्यांचा वाढदिवस असतो तेव्हा त्या मुलांना नाही का रिटर्न गिफ्ट मिळत असतात. मग ते त्याची वाट बघतात की मी आज माझा वाढदिवस आहे आणि मला रिटर्न गिफ्ट द्यायचे आहेत, आणि इतर मुलं देखील त्याची वाट बघत असतात, म्हणजे मी काय दिलं तर मला काय मिळणार. तेव्हा इथे पेत्र देखील म्हणते, आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत, आम्हाला काय मिळणार. येशूने त्याला म्हटलं, मी तुला खचित सांगतो की त्याच्या राजवैभवात जो ते येईल त्यावेळेला त्या राजवैभवात तुम्हाला वाटा मिळेल आणि त्याच्या अधिकारात तुम्हाला वाटा मिळेल. तुम्ही त्याचे वाटेकरी व्हाल. आणि जर तुम्ही आपले आई वडील, आपलं घरदार, आपले नातेवाईक, आपले बहीण भावंड किंवा आपली शेतीवाडी जे काही असेल ते सर्व सोडून तुम्ही आलात, तर तुम्हाला कित्येक पटीने स्वर्गाच्या राज्यात या सर्व गोष्टी मिळणार आहेत. आणि सार्वकालिक जीवन हे तुम्हाला वतन मिळेल. कारण बायबल आम्हाला शिकवतं, आम्ही इथले वतनदार नाही. आमचं वतन कुठे आहे? स्वर्गामध्ये आहे. आम्ही तिथले वतनदार आहोत. आणि मग ते वतन देण्यासाठी प्रभू उत्सुक आहे. तेव्हा प्रभू म्हणाला की सार्वकालिक जीवन हे वतन तुम्हाला मिळेल. आणि सार्वकालिक जीवन म्हणजे काय? सार्वकालिक जीवन म्हणजे परमेश्वराच्या सान्निध्यातलं जीवन, परमेश्वराच्या समक्षतेतलं जीवन. आणि ह्यापेक्षा मोठं काय हवं? कारण आज अनेक लोक देवाच्या शोधात फिरत आहेत, पण आमचा देव आमच्याबरोबर आहे. आणि आम्हाला शोधण्याची गरज आहे का? मुळीच नाही. आम्हाला शोधण्याची गरज नाही, कारण आमचा प्रभू आमच्याबरोबर आहे. आणि मग आपण पुढे पाहतो की जब्दीची मुलं होती नाही का, दोन, याकोब आणि योहान, प्रभूचे शिष्य झाले होते. आणि याकोब योहानाची जी आई आहे तिने एकदा काय केलं, आपल्या दोन्ही मुलांना घेतलं, याकोब आणि योहानाला, आणि ती प्रभूकडे गेली. प्रभूकडे गेल्यानंतर तिने काय केलं, ती त्याच्या पाया पडली आणि पाया पडून तिने त्याच्याकडे काहीतरी मागितलं. ती काय म्हणाली माहिती आहे का? मत्ते याचा 20 अध्यायात 20 ते 28 वचनामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे. ती असं म्हणाली, तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलातील एकाने तुमच्या उजवीकडे आणि एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. म्हणजे पहा, ती सुद्धा काहीतरी आपल्याला मिळेल आणि आपल्या मुलांना तो अधिकार मिळावा अशा इच्छेने ती आली होती. आणि ती असं म्हटल्यावर प्रभू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हाला कळत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल काय? आणि ते दोघंही म्हणाले, हो. पण हा प्याला जो प्रभू पिणार होता तो कोणता होता? तो दुःख सहनाचा प्याला होता. दुःख सहन जे आहे किंवा दुःख सहनाचा हा जो प्याला आहे, हे काय आहे? प्याला हे रूपक आहे. आणि दुःख सहनाचा प्याला प्रभूलाच प्यायचा होता, इतर कोणालाही नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त तो प्याला पिण्यासाठीच या जगामध्ये आलेला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ते म्हणाले, आम्हाला पिता येईल. तेव्हा प्रभू म्हणाला, हा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसण्याचा जो अधिकार आहे तो देणं माझ्याकडे नाही. ज्याच्यासाठी पित्याने तो सिद्ध केलेला आहे तो त्याला मिळेल. मग ह्याचा परिणाम काय झाला की हे दोघे जण, याकोब आणि योहान, प्रभूजवळ होते आणि ते उजवीकडे आणि डावीकडे बसण्याचा अधिकार त्याच्याकडे मागत होते. पण बाकीचे जे 10 शिष्य आहेत त्यांना राग आला, कारण त्यांना असं वाटलं की वरिष्ठ पदावर आता हे आमच्यापैकी दोघे जण जाणार, मग आमचं काय. त्या पहा, मनुष्याची जी प्रवृत्ती असते ती देखील या शिष्यांमधून कशी दाखवलेली आहे आपल्याला कळतं. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र होता, पण तरीसुद्धा तो या पृथ्वी तलावर जेव्हा आला ना, तेव्हा तो काय म्हणाला? वास्तविक पाहता सेवा त्याची आम्ही करायला हवी होती, परंतु तो काय म्हणतो, मी ह्या जगात सेवा करून घ्यायला नाही, सेवा करावयास आलो आहे. आणि त्याने सेवा केली, सर्वात श्रेष्ठ सेवा जी आजपर्यंत या पृथ्वी तलावर कोणीही केली नाही, ती सेवा आमच्या देवाने, आमच्या प्रभूने आमच्यासाठी केलेली आहे. आणि ही सेवा कोणती आहे? ती सेवा हीच आहे की आम्ही पापी असताना आमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून वधस्तंभावर त्याने आपले प्राण दिले. आमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्याने खंडणी भरून दिली, ती आपल्या पवित्र रक्ताची. त्या वधस्तंभावर त्याने ती खंडणी भरून दिलेली आहे. आणि हा सेवेचा सर्वात मोठा आदर्श आहे. पहा, मनुष्याचे विचार आणि कल्पना कशा असतात नाही का, या 2 उदाहरणातून आपण पाहिलं. पण परमेश्वराचे किंवा प्रभूचे विचार, त्याच्या कल्पना
आणि मनुष्याच्या कल्पना जर पाहिल्या तर आपल्याला असं दिसतं की दोन्हीमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. आकाश आणि पृथ्वी याच्यामध्ये जेवढं अंतर आहे नाही का, तेवढं मनुष्याचे विचार आणि परमेश्वराच्या विचारात अंतर आहे असं आपल्याला दिसतं. एकदा प्रभू येशू ख्रिस्त जात असताना मोठा समुदाय होता, जनसमुदाय, आणि आपल्याला असं दिसतं की त्यातल्या एका व्यक्तीने प्रभूला काय म्हटलं माहिती आहे का? प्रभू त्याला म्हणाला, माझ्या मागे ये. प्रभू त्याला म्हणालेला आहे, माझ्या मागे ये. परंतु तो काय म्हणाला माहिती आहे का? तो म्हणाला, प्रभू पहिल्यांदा मला माझ्या बापास पुरावयास जाऊ दे. तेव्हा प्रभू म्हणाला की ज्याला हे कर्तव्य करायचं आहे नाही का, त्याला ते कर्तव्य करू दे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो म्हणाला, प्रभू म्हणाला, मेलेल्यांना मेलेल्यास पुराव्यास जाऊ दे. मग मेलेले म्हणजे काय? मेलेल्यांना पुराव्यास जाऊ दे म्हणजे काय? मेलेले याचा अर्थ आध्यात्मिकदृष्ट्या जे मरण पावलेले आहेत, आध्यात्मिकदृष्ट्या जे मृत झालेले आहेत, त्यांना ते काम करू दे. पण प्रभू त्याला काय म्हणाला? तू जा आणि देवाच्या राज्याची घोषणा कर. त्या मेलेल्यांना पुरवू दे, पण तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. आणि असं म्हणताच लगेच दुसरा एक जण होता, तो देखील त्याला काय म्हणाला प्रभूला की प्रभू, मी आपल्या मागे यायला तयार आहे, पण आधी मला माझ्या घरी जाऊन माझ्या घरच्यांचा निरोप घेऊ दे. म्हणजे त्याचंही मन आपल्या घरच्या लोकांमध्ये होतं. पण प्रभूने काय म्हटलं माहिती आहे त्याला? प्रभू म्हणाला, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. खरंच ज्या वेळेला शेतकरी नांगरणी करतो ना, तो मागे पाहतो का हो? नाही पाहत. तो पुढेच पाहतो, कारण त्याच्या नांगरणी कशी होणार? प्रभूने हेच नेहमीच्या व्यवहारातलं उदाहरण दिलं आणि तो म्हणाला, एकदा नांगराला हात घातल्यावर मागे पाहायचं नाही. याचा अर्थ काय? एकदा तुम्ही देवाच्या सेवेत गेलात, परमेश्वराच्या सेवेमध्ये एकदा गेला, त्याच्या कार्यामध्ये एकदा तुम्ही सुरुवात केली, तर मागे वळून पाहायचं नाही. मग तुम्ही पुढेच गेलं पाहिजे. आणि म्हणूनच योहान कृषी वर्तमान याचा 15वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये प्रभू काय म्हणतो? तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आहे आणि तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे. आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. खरोखर हे वचन जेव्हा आम्ही वाचतो नाही का, तेव्हा आमच्या लक्षात येतं, आम्ही आमच्या देवाला, आमच्या प्रभूला निवडलं का? नाही. त्याने आम्हाला निवडलं आहे. आणि केवळ निवडलं नाही, तर निवडून त्याने आम्हाला वेगळं केलं आहे आणि आम्हाला नेमलं देखील आहे. त्याने ज्या कार्यासाठी आम्हाला नेमलं असेल ना, ते कार्य आम्ही केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की देवाचं जे पाचारण आहे ते ओळखण्याला शिकलं पाहिजे. देवाचं पाचारण आम्हाला अनेक प्रकारचं असतं, कारण देवाने वेगवेगळ्या प्रकारची दानं आम्हाला दिलेली आहेत. कोणाला वाद्य चांगल्या प्रकारे वाजवता येईल, कोणाला छान गाणी म्हणता येतील, कोणी संदेश देणारा असेल, कोणी छान प्रार्थना करणार असेल. वेगवेगळ्या प्रकारची दानं ही आहेत. या सर्व दानांचा ज्याला जे दान मिळालेलं आहे त्याचा त्याने उपयोग करावा आणि आध्यात्मिक जीवनात त्याने पुढे जावं. दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन एक आपल्याला पवित्रशास्त्रात जी लिहिलेलं आहे की 5 सेवा आपल्याला दिलेल्या आहेत. ह्या 5 सेवा कोणत्या? तर त्या 5 सेवा म्हणजे प्रेषित, संदेष्टे, पाळक, शिक्षक आणि सुवार्तिक. तर ह्या ज्या 5 सेवा आहेत त्या लिहिलेल्या आहेत पवित्रशास्त्रामध्ये. ह्या 5 सेवांपैकी जी कोणती एक सेवा, जर त्या सेवेसाठी आपल्याला पाचारण झालं असेल, तर त्या पाचारणासाठी योग्य उत्तर आपण देणं म्हणजे काय? त्या सेवेत आपण पुढे जाणं आहे. आणि म्हणूनच आता माघारी वळणं नाही, आपण पुढेच गेलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे योहानाचा 15वा अध्याय आणि 19व्या वचनात पुढे प्रभू काय म्हणतो पहा. प्रभू म्हणतो, जग जर तुमचा द्वेष करत आहे तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्यांनी माझा केला आहे. म्हणजे आपण लक्षात ठेवावं की जग जर आमचा द्वेष करत असेल तर आमच्या प्रभूचा द्वेष त्यांनी केलेला आहे. आणि हे तुम्हाला माहीत आहे.
तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते. प्रभू काय म्हणत आहे? तुम्ही जर जगाचे असता तर स्वकीय म्हणजे काय? आपले लोक. तुम्ही जर जगाचे असता तर आपले लोक म्हणून त्यांनी तुम्हाला काय केलं असतं? तुमच्यावर प्रेम केलं असतं. पण तुम्ही जगाचे नाही. प्रभू येशू स्पष्ट म्हणते, तुम्ही या जगाचे नाही. का नाही? कारण त्यांनी निवडलं आहे आणि नेमलं आहे आणि वेगळं केलं आहे. म्हणून आम्ही या जगाचे नाही. जग आमचा द्वेष करत असेल, कारण प्रभूचा देखील द्वेष त्यांनी केलेला आहे, तर प्रभू म्हणतो तुम्ही या जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडून घेतले आहे. प्रभूने आम्हाला जगातून काय केलेलं आहे? निवडून घेतलेलं आहे. देवाची उपकार स्तुती करावी आम्ही की देवाने आम्हाला निवडून घेतलेलं आहे, वेगळं केलेलं आहे आणि म्हणून जग आमचा द्वेष करत असेल तर आम्ही त्याकडे लक्ष देऊ नये. नंतर आपण पाहतो एक श्रीमंत मूर्ख मनुष्य आहे. त्याला स्पष्ट लिहिलेलं आहे की श्रीमंत आहे पण मूर्ख आहे. मग असं काय आहे त्याच्यामध्ये? तर प्रभूने दाखला दिला. प्रभू म्हणाला की कोणी एक मनुष्य आहे, तो श्रीमंत आहे, पण त्याच्या शेतात भरपूर पीक आलं. भरपूर पीक आल्यानंतर त्याने विचार केला की एवढं पीक आलेलं आहे, पण माझी जी कोठारं आहेत ती फार लहान आहेत. ज्या कोठारांमध्ये धान्य आणि सगळा माल मला साठवायचा असेल तर ती उपयोगाची नाहीत. ही सगळी कोठारं मी पाडेन, मोठाली नवीन कोठारं बांधेन आणि ती बांधल्यानंतर सर्व माल आणि जे काही धान्य आलेले ते सर्व त्या ठिकाणी ठेवून देईन. आणि मग तो पुन्हा पुढे काय म्हणतो माहिती आहे का? ते ठेवल्यानंतर मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल आणि एवढं धान्य या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता विसावा घे, खा, पी आणि आनंद कर. परंतु देवाने त्याला काय म्हटलं माहिती आहे का? देव त्याला म्हणाला, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केलं ते कोणाचं होईल? कारण आपलं जीवन क्षणभंगूर आहे. आपण आज आहोत तर उद्या नाही. आपण किती श्रीमंत असलो, किती पैसा असला, सर्व काही आपल्याकडे आहे, पण रात्रीतून जीव मागितला तर काय होईल? ते कोणासाठी जाईल? तेव्हा जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो आणि देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो ह्या मनुष्यासारखाच आहे असं म्हटलेलं आहे. देवाचं वचन आपल्याला काय सांगतं पहा. मत्तई 6:20 मध्ये 20 आणि 21व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. आम्ही जगात राहत असताना जास्तीत जास्त संपत्ती कशी मिळेल, जास्तीत जास्त पैसा आमच्याकडे कसा येईल, वेगवेगळ्या सोयी सुविधा आम्हाला कशा उपलब्ध होतील, ह्याच्या किती मागे लागलेलं असतं नाही का? पण प्रभू म्हणतो स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. कारण का? तेथे कसर आणि जंग खाऊन नाश करत नाहीत, चोर घोरपडी करत नाही, चोरीही करत नाही. कारण जेथे तुझे धन आहे ते तुझे मनही असेल. खरंच आम्ही पाहतो जेथे धन आहे तेथे माणसाचं मन लागलेलं असतं. कोणी दोन धन्याची चाकरी करू शकत नाही. कारण एकावर तो प्रीती करेल तर एकाचा द्वेष करेल. एकाशी तो निष्ठेने वागेल, त्याच्यावर निष्ठा ठेवेल, पण दुसऱ्याला तो तुच्छ मानेल. कारण निष्ठा ही नेहमी एकाच ठिकाणी असते. निष्ठा दोन ठिकाणी असूच शकत नाही. आणि म्हणून पहा, देवाची आणि धन्याची चाकरी एकाला कोणीच करू शकत नाही. आज सगळं जग धनाच्या मागे धावत आहे, सगळे संपत्तीच्या मागे धावत आहेत. आज एक फ्लॅट असेल तर दुसरा सेकंड होमचा एक क्रेज झालेली आहे. सेकंड होम झालं की मग पुढे फार्म हाऊस, मग लोक त्याच्या मागे धावत आहेत. म्हणजे लोकांच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या बदललेल्या आहेत आणि हाव किंवा लोभ ज्याला म्हणतो तो वाढत चाललेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो की धनाच्या मागे जाण्यापेक्षा स्वर्गामध्ये संपत्ती साठवण्यासाठी प्रयत्न करा. स्वर्गामध्ये संपत्ती कशासाठी साठवायची आहे? यासाठी की मरणोत्तर जीवन आहे. पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं की मरणोत्तर जीवन आहे. या जगातून आम्ही गेलो तरी आमचं पुनरुत्थान होणार आहे, याच्यावर आमचा विश्वास आहे. आणि मग आम्ही देवाच्या राज्यात, स्वर्गीय राज्यात जाणार आहोत. आणि मग अशा वेळी आम्हाला तिथे जर आम्ही संपत्ती साठवली ना, तर त्यापेक्षा आनंद नाही, कारण परमेश्वराच्या सानिध्यातलं ते जीवन आहे. योहानाचा 21वा अध्याय, या अध्यायामध्ये पुन्हा एकदा पेत्राकडे आपण जाणार आहोत. की ह्यावेळेला पेत्र जो आहे ना, तो तिबिरियाच्या समुद्रकिनारी होता आणि तो एकटा नव्हता. ते 7 शिष्य त्या ठिकाणी होते आणि सर्वजण काय करत होते?
पुन्हा मासेमारीकडे वळले होते. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभी दिल्यानंतर मग ह्यांना वाटलं, अरे आपल्या गुरुला तर वधस्तंभी दिलेला आहे, त्याच्यामुळे आता काय करायचं. आणि सर्वजण पुन्हा मासेमारीकडे वळले. तर तिबिरियाच्या समुद्रकिनारी 7 जण होते. कोण कोण होते पहा. एक आहे पेत्र, दुसरा आहे थोमा, तिसरा आहे नतनेल, त्यानंतर याकोब आणि योहाने दोघे भाऊ आणि आणखीन 2 शिष्य, असे 7 जण त्या ठिकाणी होते. आणि पहा की या ठिकाणी पेत्राची भेट कोणाबरोबर झाली आहे माहिती आहे का. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताची भेट झाली. कारण पुनरुत्थित झालेला प्रभू आपल्या शिष्यांकडे गेला आणि पाहतो तर आपले शिष्य काय करत आहेत, मासे धरत आहेत. प्रभूने त्यांच्यासाठी न्याहारी तयार केली आणि ती न्याहारी त्यांनी घेतली. त्यांनी सुरुवातीला प्रभूला ओळखलं नाही, कारण त्यांना असं वाटलं की प्रभू आता नाही, त्याला वधस्तंभी दिलेलं आहे, प्रभू आता नाही, आपला गुरु नाही, आणि म्हणून ते मासेमारीकडे वळले होते. पण आपल्याला पाहायला मिळतं की प्रभूने न्याहारी केली, त्यांना बोलवलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, रे हा तर प्रभू आहे. आणि मग त्यावेळेला पहा प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला 3 वेळा म्हटलं. काय म्हणाला प्रभू. शिमोन पेत्रा, तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय. प्रभू नुसतं म्हणाला नाही, माझ्यावर प्रीती करतोस काय. तो म्हणाला, तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय. त्याने काय उत्तर दिलं, हो प्रभू, मी तुझ्यावर प्रीती करतो. प्रभूने पुन्हा प्रश्न विचारला, शिमोन पेत्रा, तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय. पुन्हा तो म्हणाला, हो प्रभू, मी तुझ्यावर प्रीती करतो. पुन्हा प्रभूने तोच प्रश्न विचारला. तेव्हा त्याला वाईट वाटलं आणि तो काय म्हणाला, प्रभू, मी तुझ्यावर प्रीती करतो आणि तुला ठाऊक आहे. आणि मग आपण पाहतो की 3 वेळा प्रभूने त्याला सांगितलं, माझी कोकरे चार. दुसऱ्यांदा सांगितलं, तो म्हणाला, माझी मेंढरं पाळ. आणि पुन्हा तो म्हणाला, माझी मेंढरं चार. आता आपण लक्षात घेऊयात की हा जो पेत्र आहे, या पेत्राने प्रभू वधस्तंभी जात असताना त्याला 3 वेळा नाकारलं होतं. 3 वेळा प्रभूला नाकारणारा पेत्र जो आहे, त्याला प्रभू विचारत आहे, तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय. आणि तो म्हणतो, हो प्रभू, तुम्हाला ठाऊक आहे. पण आपल्याला इथे लक्षात घ्यायला हवं, जरी त्याने 3 वेळा नाकारलं असेल तरी प्रभूने त्याला स्पष्टपणे क्षमा केलेली होती. आणि म्हणून आता तो विचारत आहे की तू अधिक प्रीती करतोस काय. आणि तो म्हणत आहे की हो प्रभू, मी तुझ्यावर प्रीती करतो आणि तुला ठाऊक आहे. मग प्रभूने त्याच्यावर 3 जबाबदाऱ्या सोपवलेल्या आपल्याला दिसतात. कोकरं आणि मेंढरं. प्रभू म्हणतो की माझी कोकरं चार, किंवा माझी मेंढरं चार, किंवा माझी मेंढरं पाळ. कोकरं आणि मेंढरं कोणाला म्हटलेलं आहे. प्रभूला अनुसरणारे जे आहेत त्यांना कोकरं आणि मेंढरं म्हटलेलं आहे. मग आपल्याला असं दिसतं की प्रभूने कोणत्या 3 जबाबदारी, ह्या 3 याच्यातून आपल्याला पाहायच्या आहेत की कोणत्या जबाबदाऱ्या त्याच्यावर सोपवल्या. कोकरांना किंवा मेंढरांना चारणं किंवा त्यांना पाळणं, याचा अर्थ काय होतो. पहिली गोष्ट आहे की विश्वासू राहा, सक्षम राहा आणि आपल्या मेंढरांची काय करा, कोकरांची काळजी घ्या. दुसरं हे आहे, दुसरी जबाबदारी आहे, देवाच्या पवित्र वचनांमधून त्यांचं आध्यात्मिक पोषण करा. त्यांना चारणं म्हणजे काय, त्यांचं आध्यात्मिक पोषण करणं. त्या पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये देवाने दिलेलं आहे. ती वचनं जी आहेत ती जिवंत आणि पवित्र अशी वचनं आहेत देवाची, आणि ती कोणाच्याही अंतःकरणात कार्य केल्याशिवाय राहत नाहीत. त्या प्रभूने त्यांना सांगितलं की देवाच्या वचनांमधून काय करा, त्यांचं आत्मिक आणि आध्यात्मिक पोषण करा. आणि तिसरी जबाबदारी कोणती होती. आपल्याला ठाऊक आहे मेंढरं कशी असतात, भटकी असतात. कारण मेंढरं पाळणारी लोक आहेत ती एकाच ठिकाणी कधीच राहत नाहीत. एका गावातून दुसऱ्या गावात आणि कोकणातून देशावर किंवा देशावरून कोकणात अशी ती सतत फिरत असतात. तसंच आहे की ही जी कोकरं आहेत किंवा ही जी मेंढरं आहेत ती सतत फिरत असतात, भटकी असतात. आणि म्हणूनच प्रभूने सांगितलं की त्यांना सतत मार्गदर्शनाखाली ठेव, त्यांचं मार्गदर्शन कर आणि त्यांचं संरक्षण देखील कर. त्या अशा प्रकारे आपण पाहतो की प्रभूने
पेत्रावर 3 जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. मग योहानाला पाहून तर त्यावेळेला त्यानंतर प्रभू पेत्राला म्हणाला, पहा काय म्हणाला. प्रभू म्हणाला, माझ्या मागे ये. आता पुनरुत्थित ख्रिस्त जो आहे तो पेत्राला, आपल्या शिष्याला म्हणत आहे, माझ्या मागे ये. आणि पेत्राचं लक्ष कुठे होतं, तर योहानाकडे. योहान तिथेच होता. त्याच्याकडे पाहून पेत्र काय म्हणतो, प्रभू याचं काय. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे तो पेत्राला म्हणत आहे, तू माझ्या मागे ये. म्हणजे योहानाचं काय करायचं आहे ते मी पाहीन, किंवा योहानाचं भवितव्य काय ते मी पाहीन, पण तू माझ्या मागे ये. आणि मग पेत्र प्रभूच्या मागे गेला. पेत्र प्रभूसाठी समर्पित जीवन जगला. आणि आपल्याला ठाऊक आहे ना की पेत्राला वधस्तंभी देण्यात आलं. आणि परंपरेने असं सांगितलं जातं आहे की पेत्राला वधस्तंभी कसं दिलं, तर खाली डोकं आणि वर पाय अशा अवस्थेमध्ये त्याला खिळलं गेलेलं आहे. आणि पेत्राने आपल्या मरणाने देवाचं गौरव केलं आहे. हे खरं समर्पित जीवन आहे. आणि म्हणूनच पहा, आज प्रभू आम्हालाही म्हणत आहे. काय म्हणत आहे प्रभू? म्हणत आहे, माझ्या मागे ये किंवा माझ्या मागे या. आम्ही जाण्यास तयार आहोत का? आम्ही समर्पित जीवन जगण्यास तयार आहोत का? याचा विचार आज आम्हाला करण्याची गरज आहे. कारण प्रभूला अशा शिष्यांची गरज आहे. आज सगळं जग धनाच्या मागे धावत आहे. धन दौलत संपत्तीच्या मागे धावत आहेत. आणि आपण पाहतो की त्याच्यामध्ये एक प्रकारची जणू काही स्पर्धा लागलेली आहे. आणि या स्पर्धेला एक प्रकारचा वेग आहे, आणि तो फार मोठा वेग आहे. परंतु प्रभू तिमोथेला पहिलं पत्र आणि 6व्या अध्यायातलं 17व्या वचनात काय म्हणतो पहा. प्रभू म्हणतो, प्रस्तुत युगातल्या धनवानास निक्षून सांग. निक्षून म्हणजे ठामपणे सांग. तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेव. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी आणि दानशूर असावे. देवाची इच्छा या संपत्तीच्या मागे लागू नका. सत्कर्म करा, कारण सत्कर्माविषयी धनवान असा आणि परोपकारी आणि दानशूर असा. चांगलं ते करत राहा, भलं ते करत राहा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. या जगात आपण येताना काही आणलं का? काहीच नाही. या जगातून आपण जाताना काही नेणार आहोत का? तर काहीच नाही. आणि म्हणून जे काही देवाने दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही तृप्त असावं, असं तो आपल्याला सांगतो. मग पुन्हा देवाच्या वचनांमधून पुढच्याच तिमोथेला हे जे पहिलं पत्र आहे त्यामध्ये 9व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की जे धनवान होऊ पाहतात, जे धनाच्या मागे लागलेत आणि धनवान होऊ पाहतात, त्यांच्याविषयी पण लिहिलेलं आहे. पहा ते वचन काय म्हणते, जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात, नाशात आणि विध्वंसात बुडवणाऱ्या मूर्खपणाच्या बाधक वासनांमध्ये सापडतात. कारण द्रव्याचा लोभ हे सर्व वाईटाचं मूळ आहे. मग आम्ही काय करावे? देवाने तर दोन्ही गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत. धनसंपत्तीच्या मागे लागलं तर काय, आणि धनसंपत्तीच्या आम्ही लागू नये तर देवाच्या सेवात, कार्यात आम्ही पुढे जावं, त्याच्या मागे जावं. मग आता आम्ही काय बरं करावं? तर त्याचंही उत्तर दिलेलं आहे. पुढच्या 11व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. ते वचन असं आहे, हे देवभक्ता, तू ह्यापासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती आणि धीर आणि सौम्यता यांच्या पाठीस लाग. या गोष्टींच्या पाठीमागे आम्ही लागावं. विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध आहे ते आम्ही करावं. युगानयुगीच्या जीवनाला बळकट धर म्हणून सांगितलेलं आहे. यासाठीच तुला पाचारण आहे. परमेश्वराने किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याप्रमाणे आपल्या शिष्यांना पाचारण केलेलं आहे, त्यांना बोलवलेलं आहे, त्याप्रमाणे तो आज आम्हाला पाचारण करीत आहे. आणि काय म्हणत आहे की सुयुद्ध, विश्वासासंबंधीचं सुयुद्ध ते कर, युगानयुगीच्या जीवनाला तू बळकट धर. तेव्हा आम्हाला पाचारण कशासाठी आहे हे स्पष्ट बायबलमध्ये पवित्र वचनामधून दिलेलं आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला काय सांगतं,
देवाचं वचन सांगतं, तुम्ही जग आणि जगातल्या सर्व गोष्टी मिळवल्या, पण आपला आत्मा गमला तर तुम्हाला काय लाभ? आत्मा महत्त्वाचा आहे, आत्मिक जीवन महत्त्वाचं आहे, आध्यात्मिक जीवन महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात घेऊयात. आणि म्हणून जगात राहत असताना आपण आत्मिक जीवनात वाढण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावा. देवाच्या सेवेत आणि कार्यामध्ये आम्ही अधिक पुढे जावं, यासाठीच आम्हाला पाचारण आहे. कारण देवाने आमच्यासाठी, त्याचे जे शिष्य किंवा त्याला अनुसरणारे जे आहेत त्यांच्यासाठी सार्वकालिक जीवन सिद्ध केलेलं आहे. त्या सार्वकालिक जीवनात जाण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. पापांची क्षमा त्याने दिलेलं आहे. ज्या वेळेला तो वधस्तंभी गेला तेव्हा पापांची क्षमा झालेली आहे. आणि मग आता ज्या वेळेला प्रभू येईल तेव्हा आम्हाला घेऊन जाईल, याच्यावरही आमचा पूर्ण विश्वास आहे ना. तेव्हा त्या सार्वकालिक जीवनात जाण्यासाठी, की जे युगानयुगीचं जीवन आहे, ज्या ठिकाणी कष्टही नाही, देवाने कष्ट देखील तिथे ठेवलेले नाही. जगत असताना कष्ट करावे लागतात आणि मग आमचा उदरनिर्वाह होतो. परंतु तिथे कष्टही नाहीत, शोक नाही, रडणं नाही, काही नाही. दुःख काढून टाकलेलं आहे त्याने. आणि तो म्हणतो, मी तुमचे सर्व अश्रू काय करेन? पुसून टाकेन. अश्रू असणार नाहीत. आणि म्हणून जर देवाने आमच्यावर एवढी तो प्रीती करत आहे आणि पुढे एवढी मोठी प्रीती करणार आहे की युगानुयुगीच्या सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही जाणार आहोत, तर आम्ही किती आनंदी असायला पाहिजे. आणि म्हणूनच खरोखर आज मनापासून मी देवाचे आभार मानते, उपकार मानते की त्याच्या वचनांमधून तो आज आमच्याशी बोललेला आहे. आणि म्हणूनच आमच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो कोणाचा आहे? तो देवाचा आत्मा आहे. देवाची इच्छा आहे की हा जो आत्मा आहे तो कोणाकडे जावा? त्याच्याकडे परत जावा. आणि म्हणून आपणासाठी मी सर्वांसाठी एकच प्रार्थना करते की प्रभू, आज तू आम्हालाही बोलवलेलं आहेस, आज तू आम्हालाही म्हणत आहेस माझ्या मागे ये किंवा माझ्या मागे या. आणि म्हणून आज या देवाच्या वचनांमधून आम्ही हेच शिकत आहोत. आम्हाला हाच बोध मिळत आहे की आम्ही देवाच्या मागे जावं, आम्ही प्रभूच्या मागे जावं. त्याने 12 शिष्यांची निवड केली होती आणि त्यानंतर 72 शिष्य झाले आणि पुढे अनेक मिळाले. आजच्या काळामध्ये आम्ही त्याचे शिष्य होऊ पाहतो. आम्हाला जर त्याचं शिष्य व्हायचं, त्याला अनुसरायचं आहे, तर त्याच्या मार्गात चालणं हेच आमचं काम आहे. आणि म्हणून देवाच्या वचनांमधून आज तो बोलला, त्यासाठी मनापासून त्याचे उपकार मानते आणि त्याला धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड.